तिकडे बसपा सुप्रीमो मायावतींनी लोकसभा निवडणुकीतनं माघार घेतली आहे। पक्ष आणि जनतेच्या हितासाठी आपण हा निर्णय घेतल्याचं मायावतींनी म्हटलंय। 2019च्या लोकसभेत माया नाही। लोकसभा निवडणुकीतून मायावतींची माघार। पक्ष आणि जनतेच्या हितासाठी निर्णय। भाजपला टक्कर देण्यासाठी कट्टर राजकीय शत्रू सपाशी हातमिळवणी करणाऱ्या बसपा सुप्रीमो मायावतींनी आणखी एक आश्चर्याचा धक्का दिलाय। लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय मायावतींनी घेतलाय। पक्ष आणि जनतेच्या हितासाठीच हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं। वर्तमान हालात व जरूरत को देखते हुए तथा अपनी पार्टी की मूवमेंट के व्यापक हित के साथ साथ जनहित व देश हित का भी यही तकाजा है कि मैं लोकसभा का चुनाव अभी नहीं लड़ूं, और यही कारण है कि मैंने फिलहाल लोकसभा का आम चुनाव नहीं लड़ने का फैसला लिया है। मायावतींनी लोकसभा निवडणुकीतनं माघार घेतली असली तरी भविष्यात मला वाटेल तेव्हा मी निवडणूक लढून जिंकू शकते असं सूचक वक्तव्यही केलंय। इसमें इस समय चल रहे हैं और गठबंधन की अच्छी स्थिति है, बाकी राज्यों में भी बीएसपी की अच्छी स्थिति है उत्तर प्रदेश के साथ साथ, लेकिन वर्तमान हालात को देखकर अगर चुनाव बाद मौका आएगा तो मैं जिस सीट से चाहूँगी तो उस सीट को खाली कराकर लोकसभा की सांसद बन सकती हूँ, मुझे कोई दिक्कत नहीं जाएगी। उत्तर प्रदेशात सपा, बसपा आणि राष्ट्रीय लोकदलाची आघाडी आहे। लोकसभेच्या 79 जागांपैकी बसपा 38, सपा 37 तर लोकदल 3 जागांवर निवडणूक लढणार आहे। तर अमेठी आणि रायबरेली या 2 जागा काँग्रेससाठी सोडल्या। भाजप विरोधात सपा, बसपा आणि राष्ट्रीय लोकदलाची आघाडी मैदानात उतरली आहे। अशा वेळी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेल्या मायावतींचा निवडणूक न लढण्याचा निर्णय राजकीय पंडितांनाही कोड्यात टाकणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।